श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत पवित्र आणि कल्याणकारी व्रताबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे प्रदोष व्रत. चला तर मग जाणून घेऊया प्रदोष म्हणजे काय, त्याचे महत्त्व, सेवा आणि फलश्रुती काय आहे. मित्रांनो, प्रदोष व्रत म्हणजे काय तर भगवान शिवशंकराचे पूजन. प्रत्येक पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येत असते. सूर्यास्ताच्या आधी 45 मिनिटे आणि नंतरची 45 मिनिटे हा आपण प्रदोष काळ मानतो. हे व्रत कलियुगात अत्यंत मंगलमय असून भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त करून देणारे आहे. तर प्रदोष व्रत हे नेमकी कोणी करावे, तर स्त्री असो वा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात. प्रत्येक त्रयोदशीला येणारे प्रदोष व्रत हे वेगवेगळ्या दिवशी येते. तर वारानुसार त्याचे विशेष काय महत्त्व आहे तर ते आपण जाणून घेऊया. तर रविवारच्या प्रदोषाचे विशेष महत्त्व काय आहे तर शरीर निरोगी राहते आणि ज्याप्रमाणे सूर्याला तेज असते अगदी त्याचप्रमाणे हे व्रत केल्यामुळेही सूर्याप्रमाणे तेज प्राप्त होते. सोमवार प्रदोषामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यानंतर कितीही पूर्वीचे कठोर पितृदोष असतील तेही नष्ट होतात आणि दीर्घ आरोग्य लाभते. नंतर आहे मंगळवार प्रदोषमुळे रोगमुक्ती होते, त्यानंतर कर्जमुक्ती होते आणि समृद्धी प्राप्त होते. माता पार्वतींनी भगवान शंकर मला पती म्हणून मिळावे यासाठी हे मंगळवारचे प्रदोष व्रत केले होते आणि यालाच भौम प्रदोष व्रत असेही म्हणतात. बुधवार प्रदोषमुळं कार्यसिद्धी होते. म्हणजेच बघा, आपण एखादं कुठलंही कार्य करायला घेतलं तर त्यामध्ये बऱ्याच वेळेस अनंत अडचणी येतात. तर त्या अडचणी दूर होऊन आपण हाती घेतलेले कार्य हे पूर्ण व्हावे त्यासाठी आपण बुधवार प्रदोष व्रत करत असतो. गुरुवारचे प्रदोष व्रत हे आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणारे मोह, माया, मत्सर, क्रोध यांवर मात करण्यासाठी गुरुवारचे प्रदोष व्रत हे केले जाते. शुक्रवार प्रदोष व्रतामुळे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभते आणि कुटुंबामध्ये सुख, समाधान आणि शांतता लाभते आणि सौभाग्य वृद्धी होते. शनिवार प्रदोष म्हणजे जो पुत्र प्राप्ती होते आणि आपण गुरुचरित्राच्या 5व्या अध्यायामध्ये बघितलं की साक्षात श्री दत्तप्रभू यांना श्रीपाद श्रीवल्लभ अवतार याच व्रताच्या पुण्यामुळे प्राप्त झाला होता. तर मित्रांनो, प्रदोष व्रताचा विधी काय आहे तर प्रातःकाळी स्नान करून भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा. त्यानंतर श्री नित्य सेवा ग्रंथातील रुद्र, शिवमाहिम्य स्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. नंतर निर्जला उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडावा. संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस शंकराच्या पिंडीला 108 शंकराची नावे घेऊन त्यावर बेलपत्र अर्पण करावे. या व्रताने मनोवांछित कामे पूर्ण होतात आणि महत् पुण्य प्राप्त होते. या व्रताची फलश्रुती जर आपण बघायला गेलो तर श्री सूत ऋषींनी सनकादिक ऋषींना प्रदोष व्रताचे महात्म्य सांगितले होते. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रदोष व्रत हे अत्यंत कल्याणकारी आहे आणि याच्या प्रभावामुळे सर्व प्रकारचे कष्ट दूर होतात, पापांपासून मुक्ती मिळते, शुभ आणि इष्ट गोष्टींची प्राप्ती होते, तसंच स्वर्गीय सुखाची देखील प्राप्ती होते. तर या व्रताची एवढी फलश्रुती आहे. तर मित्रांनो, प्रदोष व्रत हे केवळ एखादा उपवास नाही आहे, तर यामध्ये श्रद्धा, भक्ती आणि शिवकृपा प्राप्त करण्याचा हा दिव्य मार्ग आहे. तर विशेषतः आजचा जो शनी प्रदोष आहे या दिवशी आपण सर्वांनी भगवान शिवशंकराची भक्तिभावाने पूजा करून आपले जीवन मंगलमय करावे. जर तुम्हाला अशीच आध्यात्मिक, भक्तिमय आणि मूल्यवान माहिती आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या प्रत्येक सबस्क्राईबमुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळते. श्री स्वामी समर्थ.